लॉ होऊन शेवगावला ज्यावेळेला मी आलो तर त्यावेळेस मी परिस्थिती पाहिली की आबासाहेबांनी स्थापन केलेल्या वसतिगृहांची दुर्दशा होत चालली होती. ज्या क्वालिटीनं त्यांनी चालवलं होतं, ज्या हेतूनं चालवलं होतं, तर त्यालाच छेद द्यायचं काम सुरू झालं होतं. डिग्रेड होत होतं कुठं डिग्रेड, आणि खूप विचित्र पद्धतीने डिग्रेडेशन होतं. कारण मी वडिलांच्या बरोबर वसतिगृहात चेकिंगला जायचो, वसतिगृह पाहायचो. तुम्ही पाहिलेलं होतं, मी पाहिलेले आहेत. आणि वडील त्या मुलांच्या सोबत जेवण करायचे. जेवण करायचे की जेवण कसं सोबत जेवल्याशिवाय कळणार नाही जेवणाची क्वालिटी. तर मी सगळं पाहायचो. त्यांचं कोर्ट संपलं की कोणत्या वस्तीवर ते बऱ्याचदा जायचे आणि बऱ्याचदा मी त्यांच्यासोबत असायचो. आणि ती क्वालिटी, तो दर्जा, आणि ज्या प्रेमानं, ज्या आपुलकीनं, ज्या डिवोशननी त्यांनी उभं केलं आहे, त्याला छेद मिळाल्याचं सगळं माझं लक्षात आलं. ते लक्षात आल्यानंतर मी तत्कालीन ज्यांच्या ताब्यात ही संस्था होती त्यांना विनंती केली, चुकीचं चाललंय. पण त्यांना कन्सेंट केलं समोरासमोर म्हटलं चाललंय, चांगलं चाललेलं नाही, तुम्ही सुधारणा करा. मला एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. मी औरंगाबादला जाणार आहे, तिथं स्थायिक होणार आहे. मला लॉचं करिअर, नुकतंच औरंगाबादला हायकोर्ट आलं होतं आणि मला हायकोर्टात प्रॅक्टिस करायची होती. तेव्हा माझं टार्गेट ते होतं. पण समोर त्यांनी मला निग्लेक्ट केलं.